हॅलो स्टुडंट, डिफरन्शिएशन या चॅप्टर मधली पहिली जी एक्सरसाइज आपली चालली आहे त्यातला क्वेश्चन नंबर 2 आपण बघणार आहोत. या क्वेश्चन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक टाइपचे फंक्शनचे जे डेरिव्हेटिव्ह फॉर्म आहेत ते आपल्याला यूज करायचे आहेत, पण व्यवस्थितपणे. कारण ट्रिग्नोमेट्री मध्ये जेव्हा एखादी पॉवर असते, तर आपण फॉर्म्युले जर बघितले तर फॉर्म्युले आपण कसे बघितले, फक्त साइन साठी, फक्त कॉस साठी असं बघितलंय. साइन स्क्वेअर साठी, कॉस स्क्वेअर साठी वगैरे त्याची जी पॉवर असेल वेगवेगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची, त्या पॉवरसाठी डेरिव्हेटिव्ह फंक्शन आपल्याकडे व्यवस्थित नाहीये किंवा त्याचे डायरेक्ट फॉर्म्युले आपल्याकडे नाहीत. म्हणून ज्या वेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे टर्म्स असतात त्यावेळेस त्याची पॉवर व्यवस्थित बघून घ्यायची आणि त्याला जे अप्लाय करायचे आपल्याला फॉर्म्युलेज ते व्यवस्थित पद्धतीने करायचे. क्वेश्चन नंबर 2 मधले काही एक्झाम्पल मी आता घेणार आहे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनशी रिलेटेड आहे. त्यातलं हे पहिलं क्वेश्चन आहे, y इज इक्वल टू, प्रत्येक टर्म आपण वायच्या फॉर्म मध्ये लिहितो, कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब अशी टर्म दिलेली आहे. म्हणजे इथे कॉटची पॉवर आहे. याचा अर्थ पहिल्यांदा आपल्याला जेव्हा कंपोजिट फंक्शन आपण बघतोय तेव्हा पॉवर साठी डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा बघावं लागेल. कारण ही टर्म जी लिहिलेली अशी आहे ती वाचायची अशी असते, y इज इक्वल टू कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेट रेज टू 3 अशी असते ही ऍक्च्युअल टर्म. पण नेहमीच ही टर्म ब्रॅकेट रेज टू च्या पॉवर मध्ये दिलेली नसते, नेहमी ती ट्रिग्नोमेट्रिक पॉवरच्या फॉर्म मध्ये इंडिकेट केलेली असते. आणि ज्या वेळेस ट्रिग्नोमेट्रीची पॉवर असते अशा केसमध्ये पहिला फॉर्म्युला हा आपला जो डेरिव्हेटिव्हचा आहे फंक्शन रेज टू एन, हा पहिल्यांदा फॉर्म्युला यूज करायचा आणि नंतर मग ट्रिग्नोमेट्री म्हणजे कंपोजिट फंक्शन साठी पहिल्यांदा पॉवर साठी डेरिव्हेटिव्ह, नंतर आतल्या फंक्शनचा, नंतर आतल्या फंक्शनचा आणि नंतर आतल्या फंक्शनचा, या पद्धतीने जे डेरिव्हेटिव्ह आहेत ते नीट बघून घ्यायचे. लक्षात घ्यायचं, हे मी सारखं सांगतेय, जेव्हा ट्रिग्नोमेट्री मध्ये पॉवर असतात तेव्हा त्या पॉवर साठी सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, नंतर ट्रिग्नोमेट्रीचा घ्यायचा. हे लक्षात ठेवायचं पुढच्या सगळ्या एक्झाम्पल साठी आणि पुढे पण नेहमीच. सो आपण ह्याला इथे, हे मी आत्ताच असं लिहिल, नंतरच्या वेळेस डायरेक्ट आपण त्याला डिफरन्शिएट इथेच करणार आहोत. क्यूब साठी डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला येईल आणि नंतर फंक्शनचा येईल, पण आता समजण्यासाठी मी हे या पद्धतीने लिहिलं आणि ह्या स्टेजला याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स ने. आता पहिला फॉर्म्युला आपला हा जो आहे तो यूज करायचा. फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू कशी येईल, एन म्हणजे इथे आहे 3 फंक्शन. सो फंक्शनची जी व्हॅल्यू आहे कॉट लॉग ऑफ एक्स क्यूब रेज टू पॉवर एकनी कमी होते आणि एकनी कमी जर झाली तर ती पॉवर होते 3 - 1 is 2, या अर्थाने ही टर्म झाली. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, सो डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन इज कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. ह्या टर्मचा आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, ही टर्म ऍज इट इज लिहायची. फक्त कन्व्हिनियन्स साठी मी ही जी पॉवर आहे ती परत इथे लिहीन जसं ओरिजिनल एक्झाम्पल मध्ये आहे त्या पद्धतीने. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू, आता डेरिव्हेटिव्ह, कॉटचा डेरिव्हेटिव्हचा जो फॉर्म्युला आहे आपला कॉट ऑफ फंक्शन, हा जो फॉर्म्युला आहे तो आता आपण यूज करणार आहोत आणि त्या फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू जी आहे ती मायनस आहे, मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ फंक्शन. सो फंक्शनची व्हॅल्यू लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन इज लॉग ऑफ एक्स क्यूब. हे झालं आपले टर्म कॉटचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म. आता ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय करू, इथे मायनस साइन आहे ती पुढे घेऊया आणि ह्या दोन टर्म एकमेकांना मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहूया. डेरिव्हेटिव्ह फक्त ह्याच टर्मचा आपल्याला कन्सिडर करायच्या, बाकीची सर्व टर्म रिराईट करून घ्यायची नीट. -3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू, आता फक्त लॉगचा जो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे म्हणजे आपला बेसिक फॉर्म्युला काय, लॉग ऑफ फंक्शन, हा जो फॉर्म्युला आहे तो आता आपण राईट करणार आहोत. सो लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन
फंक्शनचा आता डेरिव्हेटिव्ह फॉर्म घ्यायचा, उरलेल्या सगळ्या टर्म्स ऍज इट इज लिहूया. ह्याच्यामध्ये चेक करायचं, जेव्हा ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स असतील आणि त्यांचे अँगल्स सेम असतील तेव्हा थोडंसं लॉजिक मनातल्या मनात लावायचं की कॉटची व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतो दुसऱ्या पद्धतीने, कॉस अपॉन साइन अशा पद्धतीने आपण कॉट लिहू शकतो. मग तसं जर लिहिलं तर हा जो कोसेक आहे त्याच्यावर काही परिणाम होईल का, किंवा त्याची व्हॅल्यू आपल्याला काही वेगळ्या पद्धतीने लिहिता येईल का हे बघायचं. सो 1 अपॉन साइन ही टर्म आहे, अपॉन साइन आणि इथे पण अपॉन साइन येईल. मग ह्या दोन टर्म ज्या आहेत त्या एकत्रित करता येईल का आणि त्याच्याने काही फायदा होईल का हे बघायचं. आणि फायदा जर नसेल होत, टर्म जर कॅन्सल झाला ना तरच फायदा म्हणायचा आपला. टर्म जर नाही कॅन्सल झाला आणि त्या मल्टिपल फॉर्म मध्ये येत असेल तर त्या ऍज इट इज ठेवायच्या. पण ट्रिग्नोमेट्री मध्ये हे नक्की लक्षात घ्यायचं की टर्म ना मनातल्या मनात चेक करून बघायची की व्हॅल्यू त्याची पुढे काय येऊ शकते किंवा सिम्प्लिफिकेशन काय असू शकतं. असं जेव्हा आपण विचार करतो त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन जर होत असेल तर ते सिम्प्लिफिकेशन इझी होईल. इथे दोन्हीकडे अपॉन साइन येतं, सिम्प्लिफिकेशन काही होणार नाही, मल्टिप्लाय होईल मात्र तो साइन. त्यामुळे हे टर्म आहे तशीच ठेवायची. पुढे फक्त ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याच टर्मला आपलं डिफरन्शिएट करूया. उरलेल्या सगळ्या टर्म्स आहे तशाच लिहून काढूया. log of x cube 1 upon x cube into derivative सिंपल आहे हा x raised to n चा फॉर्म्युला 3x square. आता सिम्प्लिफिकेशन करा. हा स्क्वेअरला हा क्यूबचा जो आहे तो कॅन्सल होईल आणि एक अपॉन एक्स शिल्लक राहील. तो अपॉन एक्स आणि हा तो 3 आहे तो आपण पुढे लिहू शकतो. म्हणजे इथे अपॉन एक एक्स शिल्लक राहिला आणि हा जो 3 आहे तो ह्या 3 ला मल्टिप्लाय करायचा 9 होईल. सो 9 अपॉन एक्स अशी जी टर्म येते ती पुढे लिहायची, बाकीच्या सगळ्या टर्म्स ऍज इट इज. हे त्याचं फायनल सिम्प्लिफिकेशन करून आलेली जी टर्म आहे ती आपली डेरिव्हेटिव्हची टर्म तयार झाली आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, लक्षात आलं. बेसिक काय लक्षात घ्यायचं की जेव्हा कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची पॉवर असू देत, ती पॉवर कशाही फॉर्म मध्ये असली, म्हणजे इथे x/3/4 जरी असता तरी तो आपण कसा लिहायचा, बाहेरच कन्सिडर करायचा. हे प्रत्येक वेळेस लिहूनच काढावं असं अजिबात नाही, पण सुरुवातीला तुम्हाला सराव होण्यासाठी लिहून काढा. नंतरच्या वेळेस मात्र ह्या टर्म वरून डायरेक्ट ही टर्म तुम्हाला लिहिता आली पाहिजे. डेरिव्हेटिव्ह घेताना पहिल्यांदा पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, नंतर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. परत फंक्शन मध्ये किती का फंक्शन असेल ना त्यानुसार आपल्याला चेन रूल नुसार टर्म्स ह्या लिहिता येतात आणि टर्म ही जी आहे ती या पद्धतीने एक्सप्रेस केली जाऊ शकते. सेकंड एक्झाम्पल बघूयात आता आपण. टर्म आहे 5 एक्झाम्पल y is equal to cosec square root of cos of x. हे एक्झाम्पल घेऊया. यामध्ये कोसेकची पॉवर 1च आहे, त्यामुळे कोसेकचा डायरेक्ट आपल्याला जो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे तोच घ्यायचा इथे. पण फंक्शन मध्ये कुठलं फंक्शन आहे, रूटचं फंक्शन आहे. नंतर सेकंड टाइम आपल्याला रूटचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करावा लागेल, त्याच्यामध्ये कॉसचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कन्सिडर करावं लागेल. सो चेन रूल नुसार आपण ह्याला डायरेक्ट डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्टिव्ह एक्स ने आणि टर्म येईल dy/dx. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचा. फॉर्म्युला कुठला आपला बेसिक, कोसेक ऑफ फंक्शन. हा जो फॉर्म्युला आहे कोसेक ऑफ फंक्शनचा तो सुरुवातीला पहिल्यांदा यूज होईल. टर्म कशी असते, मायनस कोसेक into function into cot of function square root of cos of x into derivative of function. So function is here square root of cos of x. ती टर्म लिहिली. ही व्हॅल्यू ऍज इट इज लिहून काढायची, फक्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला आता ह्या टर्मचा कन्सिडर करायचा आहे ज्याच्यामध्ये रूटचा टर्म आहे आणि रूटची टर्म असल्यामुळे पहिल्यांदा रूट साठी डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आपण कन्सिडर करणार आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन
हा बेसिक जो फॉर्म्युला आहे आपला तो आता आपण यूज करणार आहोत. रूटचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय? 1/2 स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन इज कॉस एक्स. उरलेल्या सगळ्या टर्म्स ऍज इट इज. आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं, हे कॅन्सल होत नाही. इथे हा अँगल आहे, कॉट ऑफ अँगल. बरेच जणांना बघण्याची नीट सवय नसते, त्यामुळे ते चुका करू शकतात. हे कधीच कॅन्सल होणार नाही. हा अँगलचा पार्ट आहे आणि ही टर्म आहे, आणि टर्म अँगल मध्ये कॅन्सल होत नाही. त्यामुळे ही जी टर्म आहे ती कन्व्हिनियंट साठी इकडे लिहून काढूया, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. So minus 1/2 square root of cos of x as it is. ही टर्म as it is. फक्त कन्व्हिनियंट साठी आपण ती पुढे लिहिली आहे, बाकी काहीच केलेली नाही. इंटू आता कॉसचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे बेसिक तो घ्यायचा, विच इज मायनस साइन ऑफ एक्स. आणि हे जे आन्सर आहे ते आता परत एकदा नीट लिहूया. इथे मायनस साइन आहे, इथे मायनस साइन आहे, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे प्लस होईल. आणि हा जो साइन आहे तो आपल्याला इथे लिहिता येईल. सो व्हॅल्यू इज साइन एक्स अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स. बाकीच्या सगळ्या टर्म आहेत तशा. आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. डेरिव्हेटिव्हचं हीच व्हॅल्यू आपली फायनल व्हॅल्यू असेल. लक्षात आलं? इथे सिंगल ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यू होती, त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट घेतला आणि नंतर आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला. फंक्शनच्या आतमध्ये परत फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये या पद्धतीने ही टर्म लिहून काढली. सिमिलर वेने आता आपण पुढची टर्म बघूया, ज्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शनचा फॉर्म आहे. हे लक्षात घ्यायचं, फॉर्म्युले पार्ट असले ना तर मग कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला कसंही दिलं ना, डेरिव्हेटिव्ह मध्ये सगळ्यात सोपा पार्ट आहे की त्याचे प्रॉब्लेम्स एक समजले ना 100 समजतात, 100 सॉल्व्ह पण करता येतात तुम्हाला. पण फॉर्म्युले जे आहेत ते बेसिक फॉर्म्युले जमणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे रोज फॉर्म्युल्यांचा सराव करायचा न चुकता. कितीही येत असलं ना तरीही बघून काढायचे, लिहून काढायचे आणि ते पाठ करायचे, कायमस्वरूपी पाठ करायचे. आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्या. कसाही प्रॉब्लेम असेल ना डेरिव्हेटिव्हचा लगेच तुम्हाला सिम्प्लिफाय होईल. बेसिक कन्सेप्ट लक्षात आल्या ना की लक्षात येतं. सो टर्म आहे 5 sin cube x प्लस 3. सो बेसिक हा जो फॉर्म्युला आहे तो a फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा आपण विचारात घेणार आहोत. a फंक्शन आणि नंतर फंक्शन मधल्या ज्या टर्म्स आहेत त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण कन्सिडर करणार आहोत. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह घेऊया. dy by dx इज इक्वल टू हा फॉर्म्युला जो आहे त्याच्यानुसार 5 sin cube x plus 3 as it is log of base. सो बेस मध्ये जी टर्म आहे ती इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन मीन्स sin cube x plus 3. हे जे फंक्शन आहे त्याचाच डेरिव्हेटिव्ह. हा बेसिक आपला फॉर्म्युला आपण यूज केला. नंतर डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा जो आहे तो कन्सिडर केला. पहिली टर्म आहे तशीच आता ज्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे त्याच टर्मला आता आपण डिफरन्शिएट करणार आहोत. सो इंटू मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रिग्नोमेट्रीचा क्यूब आहे, याचा अर्थ पहिल्यांदा क्यूब साठी डेरिव्हेटिव्ह येईल. म्हणजे बेसिक फॉर्म्युला कुठला? फंक्शन रेज टू एन चा इथे फॉर्म्युला पहिल्यांदा येईल आणि नंतर ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे साइनचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला नंतर यूज करायचा आहे. सो क्यूब साठी डेरिव्हेटिव्ह 3 sin स्क्वेअर x. हा फॉर्म्युला जो आहे n फंक्शन रेज टू n-1 हा फॉर्म्युला यूज केला. 3 sin एकनी कमी स्क्वेअर होईल x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो डेरिव्हेटिव्ह फंक्शनचं काय आता? साइनचा डेरिव्हेटिव्ह प्लस ही टर्म कशी आहे? कॉन्स्टंट आहे. 3 कॉन्स्टंट टर्म आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल नाही, अशा टर्मला आपण कॉन्स्टंट म्हणतो आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. याचा अर्थ फक्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला ह्या टर्मचा घ्यायचा आहे. उरलेली सगळी व्हॅल्यू ऍज इट इज लिहून काढायची.
साईनचा डेरिव्हेटिव्ह घ्या विच इज कॉस एक्स, आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. कन्व्हिनियन्ससाठी ही टर्म तुम्ही पुढे लिहून काढली तरी चालेल. ह्या टर्म मध्ये काही सिम्प्लिफिकेशन होत नाही आहे किंवा काही असं म्हणजे टर्म्स ऑब्झर्वेशनला पण व्यवस्थित दिसतात, त्यामुळे हे पुढे नाही घेतली तरी चालेल. ही जी टर्म आहे हेच आपलं फायनल जे आहे ते आन्सर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया जे रिलेटेड आहे लॉगशी. लॉग आणि ट्रिग्नॉमेट्रीचं कॉम्बिनेशन आहे. टर्म आहे लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. सो लॉग मध्ये कॉस मध्ये परत म्हणजे लॉगॅरिथम फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि अल्जेब्राइक फंक्शन असं यांचं कंपोजिट फंक्शनचा फॉर्म आहे. आणि त्याच्यानुसार पहिल्यांदा फॉर्म्युला कुठला येईल आपला, लॉग ऑफ फंक्शन. हा जो पहिला बेसिक फॉर्म्युला आहे तो डिफरन्शिएशनचा आपल्याला यूज करायचा आहे. सो dy बाय dx इज इक्वल टू लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1 अपॉन फंक्शन. सो फंक्शन इज कॉस ऑफ x cube minus 5 into derivative of function. So function is cos of x cube minus 5. आता डेरिव्हेटिव्ह फक्त कॉसचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करूया. सो ह्याच्यासाठी फॉर्म्युला कुठला येईल आपला, कॉस ऑफ फंक्शन. हा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो आता आपण यूज करूया. कॉस ऑफ फंक्शनचा फॉर्म्युला काय, मायनस साइन ऑफ फंक्शन. सो फंक्शन इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन एक्स क्यूब मायनस 5. आता सिम्प्लिफिकेशन करा. हा जो मायनस साइन आहे तो इथे लिहूया. सो मायनस साइन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 अपॉन कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. ह्या टर्मला फक्त ही टर्म इथे मल्टिप्लाय करून घेतली. डेरिव्हेटिव्ह ह्या टर्मचा करायचा आहे, त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह करा. क्यूबचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन चा जो फॉर्म्युला आहे आपला तो बेसिक एन एक्स रेस टू एन मायनस 1, एकनी कमी, मायनस 0. मायनस 0 नाही लिहिलं तरी चालेल. ही टर्म इथे संपेल. आता याचं मात्र सिम्प्लिफिकेशन होतंय कारण अँगलला अँगल सारखंच दिसतं, त्यामुळे साइन अपॉन कॉस ची जी व्हॅल्यू आहे ती आपण लिहू शकतो टॅन ऑफ दिस टर्म एक्स क्यूब मायनस 5 इंटू 3x स्क्वेअर. कन्व्हिनियन्ससाठी ही टर्म पुढे लिहून घेतली तरी चालेल कारण बरेच जण अँगल हा समजून मल्टिप्लाय करतात, म्हणून हे पहिल्यांदा लिहून काढायची. टर्म नेहमी कोइफिशियंटची पुढे दिसली पाहिजे. ऑब्झर्वेशन चांगलं असेल ना आणि टर्म्स कळत असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही, आहे तसं ठेवलं तरी हरकत नसतं. पण बरेच जण परत अजून काहीतरी करायला जातात आणि टर्म मल्टिप्लाय होतात. त्याच्यापेक्षा ना कोइफिशियंट्स नेहमी पुढे लिहून काढायचे, ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू नेहमी मागे लिहायच्या. अशा पद्धतीने लिहिलं की ही जी व्हॅल्यू आहे तीच आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळेल. सो पहिल्यांदा आपण लॉगचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला बघितला, नंतर कॉसचा, नंतर आतल्या अल्जेब्राइक फंक्शनचा. स्टेप बाय स्टेप लॉगच्या फॉर्म्युल्यामध्ये 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये कॉसचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह, नंतर आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म. परत ही टर्म सिम्प्लिफाय केली आणि याचा डेरिव्हेटिव्ह फक्त एक्स रेस टू एन चा जो फॉर्म्युला आहे तो यूज करून सिम्प्लिफिकेशन आपण पूर्ण करून घेतलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. टर्म आहे इथे एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या फॉर्म मध्ये. सो y इज इक्वल टू ई रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, ही दिलेली आहे एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या फॉर्म मध्ये. म्हणजे बेसिक आपला फॉर्म्युला कुठला येईल, पहिल्यांदा ई रेस टू फंक्शनचा जो फॉर्म्युला आहे तो पहिल्यांदा घ्यायचा, त्याच्यानुसार आपण टर्म डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स ने, आणि डेरिव्हेटिव्ह होईल याचा dy बाय dx इज इक्वल टू ई रेस टू फंक्शन ऍज इट इज. सो ई रेस टू फंक्शन ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो dy बाय dx ऑफ फंक्शन, फंक्शनची जी व्हॅल्यू आहे ती लिहून काढली.
ठीक आहे. आता याच्यामध्ये मायनस साइन आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. हे करत असताना हा कोइफिशियंट आहे, तो कोइफिशियंट बाजूला घ्यायचा आणि डेरिव्हेटिव्ह फक्त व्हेरिएबलच्या ज्या टर्म्स आहेत त्यांचंच आपल्याला कन्सिडर करायचं आहे. फर्स्ट टर्म ऍज इट इज, आणि आता ह्या टर्मचा वन बाय वन घेऊया. पहिल्यांदा लिहून काढूया वाटलं. ज्यांना लक्षात येत नाही ना त्यांनी प्रत्येक स्टेप लिहायच्या, आणि ज्यांना लक्षात येतं ना त्यांनी थोडस डायरेक्टली लिहिलं ना तरी चालतं, काही हरकत नसते. हे छोटे एक्झाम्पल आहे तुलनेने, त्यामुळे डायरेक्ट लिहिलं ना तरी चालेल. नसेल तर हे या वेळी लिहायचं, डेरिव्हेटिव्ह पहिल्या टर्मसाठी मायनस डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या टर्मसाठी. आणि आता ह्याच्यामध्ये स्क्वेअरचा फॉर्म आहे, म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा काय यूज करायचा आहे, एफ ऑफ एक्स रेज टू एन चा जो फॉर्म्युला आहे तो आता पहिल्यांदा आपल्याला ह्या टर्मसाठी पण आणि ह्या टर्मसाठी सुद्धा यूज करावा लागेल. आणि नंतर डेरिव्हेटिव्ह ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा घ्यावा लागेल. सो वन बाय वन करूया. फर्स्ट टर्म ऍज इट इज 3 स्क्वेअर साठी डेरिव्हेटिव्ह 2 एकनी कमी म्हणजेच 1 घ्यायचं, आणि 1 आपण लिहित नाही, ही टर्म स्क्वेअरची कंप्लीट झाली. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन इज साइन एक्स, म्हणजे आपण हा फॉर्म्युला आता इथे यूज केला. स्क्वेअर साठी डेरिव्हेटिव्ह इंटू फंक्शन, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, सो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. सिमिलर वेनी 2 स्क्वेअर साठी डेरिव्हेटिव्ह, हा 2 इथे इंटू व्हॅल्यू काय येईल, कॉस ऑफ रेज टू पॉवर 1 असल्यामुळे ही टर्म इथे कंप्लीट होईल. इंटू हे थोडस मी हे लिहून ठेवते, हे लक्षात राहील. ठीक आहे. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, सो फंक्शन इज कॉस एक्स. सो या वेळी आपण पहिले स्क्वेअर साठी डेरिव्हेटिव्ह घेतला आणि नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. स्क्वेअर साठी डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा आणि नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. या वेळी लिहून काढलं की आता ज्या टर्मचे डेरिव्हेटिव्ह आहेत तेवढ्याच टर्मला डिफरन्शिएट करून घ्यायचं. उरलेल्या सगळ्या टर्म्स आहे तशाच लिहूया. इथे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे म्हणून मल्टिप्लिकेशन जाऊ देत, नको करायला. नंतर का नाही करायचं ह्याचं रिझन लक्षात येईल तुम्हाला, थांबा. इंटू डेरिव्हेटिव्ह येईल साइनचा कॉस मायनस 2 ऍज इट इज 2 कॉस एक्स ऍज इट इज. आता कॉसचा फक्त डेरिव्हेटिव्ह, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, म्हणून कन्व्हिनियंट साठी ब्रॅकेट घालायचा मायनस साइन. आता सिम्प्लिफिकेशन करूया. हे मी का मगाची मल्टिप्लाय केलं नाही त्याचं रिझन आहे, कारण इथे माझी साइनची टर्म आहे, इथे कॉसची टर्म आहे. आपल्याकडे 2 थिटाचा एक फॉर्म्युला आहे, 2 sin थिटा इंटू कॉस थिटा, तो आता इथे यूज होतो. म्हणूनच मी हे मल्टिप्लिकेशन करणं टाळलं, जेणेकरून मला ह्या टर्मसाठी फॉर्म्युला जो आहे तो यूज करता येईल. सिमिलर वेनी इथे हा मायनस साइन इथे मल्टिप्लाय होईल आणि प्लस होईल. परत इथे टर्म बघा, 2 sin x इंटू कॉस एक्स अशीच टर्म येते. जे ही जी टर्म आहे तशीच फॉर्मॅट इथे येतो, म्हणजे 2 थिटाचा तिथेही आपल्याला फॉर्म्युला यूज करता येईल. उरलेल्या व्हॅल्यू, पहिली व्हॅल्यू 3 पाहिजे इथे, साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. 3 कन्व्हिनियंट साठी हा ब्रॅकेट असा घालायचा जेणेकरून आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे त्याचा. इथे मायनस मायनस प्लस करायचं, 2 sin x इंटू कॉस एक्स. परत ह्या टर्म साठी 2 थिटाचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करूया. हे डायरेक्ट कॉमन पण घेतलं तरी चालेल, पण आपण पुढच्या स्टेपला कॉमन घेऊया. 3 sin डबल अँगल 2x प्लस 2 sin 2x. आता ह्याची ऍडिशन होईल, 3 प्लस 2 5 sin ऑफ 2x. ऍडिशन अशी करता येईल ना, नसेल तर हे कॉमन काढायचं. कॉमन काय येईल, sin 2x कॉमन, म्हणजे आतमध्ये काय राहील फक्त 3 प्लस 2, 3 प्लस 2 इज 5. आणि ती टर्म आपण मग पुढे लिहूया, 5 sin 2x e raised to 3 ही टर्म आहे तशीच, मायनस 2 cos स्क्वेअर x.
आणि हाच आपला सिम्प्लिफाईड फॉर्म असेल जो आपला डेरिव्हेटिव्ह असेल ह्या फंक्शनचा. सो पहिल्यांदा फॉर्म्युला कुठला यूज केला आपण, एक्सपोनेन्शियल फंक्शनचा हा फॉर्म्युला यूज झाला. नंतर ह्या टर्मसाठी डेरिव्हेटिव्ह घेताना स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, आणि स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असल्यामुळे फंक्शन रेज टू एन चा पहिल्यांदा फॉर्म्युला यूज केलाय, आणि नंतर आतली फंक्शन म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कन्सिडर केलाय. इथे फॉर्म्युला 2 थिटाचा यूज केलाय, ज्याची व्हॅल्यू आल्यानंतर तो कॉमन काढा किंवा डायरेक्ट ऍडिशन इथे जमतं आपल्याला, त्यामुळे ती ऍडिशनची व्हॅल्यू येईल 5 sin of 2x. आणि अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. पुढचं पण एक्झाम्पल साइन स्क्वेअरच्या फॉर्म मधलं आहे, ते घेऊया आता. फॉर्म्युलांवरच सगळं खरं डिपेंड आहे. एकदा टर्म्स ऑब्झर्व आणि नीट करायचं. ऑब्झर्वेशन पॉवर जी आहे ती व्यवस्थित असली पाहिजे. टर्म अँगल वाईज कळला पाहिजे की कुठली टर्म अँगल आहे, कुठली टर्म आहे, कुठला कोइफिशियंट आहे, मायनस साईन कसं लिहायचं, प्लस साईन कसं लिहायचं. या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात घेतल्या ना तर टर्म एकदम सोप्या जातात. सो व्हॅल्यू आहे log of x² + 7. आता डिफरन्शिएट करा. स्क्वेअर साठी डेरिव्हेटिव्ह मी पहिल्यांदा घेईल. म्हणजे पहिला फॉर्म्युला कुठला लिहिला आपण, f of x रेज टू n चा हा पहिल्यांदा फॉर्म्युला येईल, रेज टू पॉवर ट्रिग्नोमेट्रीची असल्यामुळे. सो 2 एकनी कमी म्हणजे 1 येईल. 1 आपण लिहित नाही. log of x² + 7 into derivative of function. So function is cos of log of x² + 7. आता फक्त कॉसचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचा, कॉस ऑफ फंक्शन. म्हणजे नंतरचा फॉर्म्युला काय येईल, कॉस ऑफ फंक्शन. हा जो फॉर्म्युला आहे तो यूज होईल. फर्स्ट टर्म ऍज इट इज, कॉसचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला मायनस साइन ऑफ फंक्शन. सो साइन ऑफ फंक्शन into derivative of function. So function is log of x² + 7. आता ह्या दोन्ही टर्म ऍज इट इज मगाशी केलं तसं ही टर्म मी इथे मल्टिप्लाय करेल आणि ह्या व्हॅल्यूज लिहिताना साईनची टर्म अगोदर नंतर कॉसची लिहिल, कारण अँगल इथे पण सारखाच दिसतो. त्यामुळे कन्व्हिनियन्स साठी आपल्याला जशी टर्म हवी आहे साईनची अगोदर आणि नंतर कॉसची टर्म. इंटू डेरिव्हेटिव्ह आता फंक्शनचा घ्यायचा, आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉगचा डेरिव्हेटिव्ह. आपण काय करणार आहोत, लॉग ऑफ फंक्शन. लॉग ऑफ फंक्शन हा जो फॉर्म्युला आहे तो आपला कन्सिडर करायचा, आणि लॉगचा जो फंक्शनचा फॉर्म्युला आहे तो 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह अगेन फंक्शन. फक्त ह्याच टर्मचा आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, उरलेली टर्म सगळी ऍज इट इज. इथे फॉर्म्युला परत एकदा मगाशी जो यूज केला 2 sin थिटा इंटू कॉस थिटा, कारण अँगल सेम असल्यामुळे व्हॅल्यू यूज होईल. आता इथे थिटा जो आहे तो नीट ऑब्झर्व करा. लॉगच्या फॉर्म मध्ये जे लिहिताना आपल्याला 2 टाइम लिहायचं आहे, मग अँगल जो आहे तो लिहून काढायचा आहे, हे नीट लक्षात येणं गरजेचं आहे. सो मायनस साइन ऍज इट इज, आणि मी टर्म अशी कशी लिहिल आता 2 थिटा, म्हणजे इथे साइन 2 थिटा म्हणजे लॉग ऑफ x² + 7 इंटू दिस टर्म ऍज इट इज. आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचा पाहिजे, फक्त आपल्याला स्क्वेअर साठीचा डेरिव्हेटिव्ह. सो स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह प्लस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. लिहिताना फक्त ही टर्म आपण परत एकदा पुढे लिहून काढूया. 2x अपॉन मायनस साइन इथे लिहिते मी x² + 7 इंटू साइन ऑफ 2 ऑफ लॉग ऑफ x² + 7. ठीक आहे. या पद्धतीने आपण हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते बऱ्यापैकी क्वेश्चन नंबर 2 मधले घेतलेले आहेत. उरलेले सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत. आणि जे मगाशी मी एक प्रॉब्लेम लिहिला होता इथे साइन ऑफ, रूट ऑफ, त्याची हिंट देते, सॉल्व्ह करा फक्त. साइन ऑफ, स्क्वेअर रूट ऑफ, साइन ऑफ, स्क्वेअर रूट ऑफ एक्स, अशा पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे. सो टर्म जी आहे ती पहिल्यांदा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला, म्हणजे पहिल्यांदा फॉर्म्युला कुठला येईल, साइन ऑफ फंक्शन
नंतर आतल्या फंक्शनचा रूटचा फॉर्म्युला आहे, म्हणजे नंतरच्या वेळेस कुठला फंक्शन येईल, स्क्वेअर रूट ऑफ फंक्शनचा फॉर्म्युला घ्यायचा. परत आतमध्ये फंक्शन आहे म्हणजे साइन ऑफ फंक्शन हा फॉर्म्युला परत एकदा येईल. परत रूटची टर्म आहे म्हणजे रूट ऑफ एक्स हे शेवटी येईल. सो स्टेप वाईज बघा, पहिल्यांदा हा फॉर्म्युला, नंतर हा परत हा, या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह जे आहे ते कम्प्लीट करा आणि उरलेले सगळे प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 2 मधले सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्याशिवाय लक्षात येणार नाही, फॉर्म्युले पाठ करा आणि सॉल्व्ह पण करा. त्या पद्धतीने ह्या ज्या टर्म्स आहेत त्या इथे कम्प्लीट होईल क्वेश्चन नंबर 2. पुढच्या तासाला आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया.